रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आलो होतो वैजापूर येथे, वैजापूर तालुका आणि आगूर या गावी. आगूर हे माझ्या मामाचं गाव आहे, जे रोटेगाव स्टेशनपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर आज आलो होतो खास आजीला भेटण्यासाठी. तर आजीला पण खूप आनंद झाला मी आलो तर. आजी म्हणे खूप दिवसांनंतर आला तू, तर आळूची पानं देते म्हणे तुला, गावराने म्हणे. पाऊस झाला होता थोडासा, पाण्याचे दव दिसतंय आपल्याला आळूच्या पानावरती. तर आजीचं खूप आग्रह होता, जाय म्हणे येऊन. कसं असतं, आपल्या आजी आजोबांचं आपल्यामध्ये खूप जीव असतो, त्यामुळे ते आपल्याला आपण नाही म्हटलं तरी देतात. नाही जाय घेऊनच जाय. तर म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं आजीचा पण एक व्हिडिओ काढून घेऊ. हे समोर नारळ झाड म्हणजे कसं एक मेमोरी म्हणून. आजीला म्हटलं बरं वरती बघ म्हटलं. आजी हसायला लागली, हे असं व्हिडिओ वगैरे काढतो म्हणे. म्हटलं बरं आहे आजी, एक आठवण म्हणून चांगलं असतं. तर आजीचा पण व्हिडिओ काढून घेतला. इथंही मामानं विहिरीचं काम केलेलं होतं, हे नवीन कंगण्या वगैरे टाकल्या होत्या, विहिरीचं बांधकाम चालू होतं. पाऊस थोडा झाला होता, परंतु 2 दिवस पाणी मारावं लागतं असं मामाचं म्हणणं होतं. लहाने मामा माझी स्वतः मिस्त्री, ती स्वतः काम करतात. ही लहान मामाची मुलगी माझ्या. सीताफळाचं सीझन चालू आहे, तर मग सध्या खूप मोठी सीताफळ आहे आणि खूप गोड सीताफळ आहे. तर आजीचं चालू होतं सीताफळ घेऊन जा म्हणे, मामा पण म्हणे सीताफळ घेऊन जा. तरी माझी मामाची मुलगी जी आहे तिला खूप हसू येत होतं. मी व्हिडिओ काढत होतो ना, तर तिला असं मोबाईल म्हटलं कसं लहान मुलांना खूप भारी वाटतं. त्यातल्या त्यात मोबाईल बघायचं खूप आवड असते लहान मुलांना, आणि त्यांना पण मोबाईल वगैरे बघायला खूप आवडतं. तिचं ज्यावेळेस व्हिडिओ काढायला लागलो त्याच्यामुळे ती खूपच हसायला लागली. खूप मेहनतीने तिने आपल्यासाठी सीताफळ वगैरे तोडले. आणि हा मोठ्या मामाचा नातू आहे, आणि ही नात आहे. या नातीला पण भेटायचं होतं. हिचं नाव स्नेहा आहे ना, हिचं नाव नाही स्नेहा नाही, सिया नाव हिचं, सिया. हा मोठ्या मामाचा मुलगा आहे, वाल्मिक आवाळे. मी व्हिडिओ काढत होतो, खूप हसत होतो त्याला असं व्हिडिओ वगैरे काढायचं काही आवड नाही, परंतु मलाही आवड. हा शेतीच करतो मित्रांनो. तर असं व्हिडिओ वगैरे काढायला पाहिजे, आपली एक मेमोरी म्हणून खूप छान असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, फॉलो करा, यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद.